तर गोलीगत धोका याची जागा आलेली आहे धोक्यात। हो मित्रांनो, गोलीगत धोका आपला सूरज चव्हाण याची जागा सध्याला धोक्यात आलेली आहे। ती कशी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 6 जण हे नॉमिनेशन मध्ये आले होते आणि 6 जणांपैकी एक जण या आठवड्यात या घराच्या बाहेर जाईल, म्हणजे बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाईल। तर मित्रांनो, आता तुम्हाला मी 6 पासून 1 नंबर पर्यंत सांगणार आहे की कोण नंबर 6 ला आहे, सगळ्यात कमी वोट कोणाला पडलेले आहेत आणि सगळ्यात जास्त वोट करून कोण 1 नंबरला आहे। तर मित्रांनो, मागच्या वोटिंग ट्रेंडनुसार नंबर 6 ला निखिल दामले होता, तर आता नंबर 6 ला आलेली आहे योगिता चव्हाण। हो मित्रांनो, योगिता चव्हाण ही नंबर 6 ला आलेली आहे। योगिताचं गेम बिग बॉस मध्ये दिसत नाही, त्यामुळे योगिताला थोडेफार मत पडून योगिता आहे नंबर 6 ला। तर मित्रांनो, योगिताच्या जस्ट वरती नंबर 5 ला आहे निखिल दामले। हो मित्रांनो, निखिल दामले हा नंबर 6 ला होता, लास्ट होता, त्याचा पण गेम बिग बॉस मध्ये दिसत नाहीये। असं कुठेतरी वाटतंय की निखिल हा अरबाजला आणि वैभवला घाबरून त्याचा स्वतःचा गेम खेळत नाहीये आणि त्यामुळे तो आहे नंबर 5 ला। तर मित्रांनो, नंबर 4 ला काल होता आपला घनश्याम दरोडे, तर आता तिथं आलेला आहे पॅडी कांबळे। हो मित्रांनो, कॉमेडी बादशाह पॅडी कांबळे आता नंबर 4 ला आलेला आहे। तो काल नंबर 3 ला होता, पण त्याच्या वोटिंग मध्ये थोडी घसरणी झालेली आहे, कारण की घनश्यामला चांगली वोटिंग पडलेली आहे आणि तो आहे नंबर 4 ला। तर बात राहिली मित्रांनो आता नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। नंबर 3 ला गेलेला आहे आपला छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरोडे। हो मित्रांनो, घनश्याम दरोडे हा नंबर 3 ला गेलेला आहे, तो नंबर 4 ला होता, 5 ला पण खसकला होता, पण तो आता नंबर 3 ला गेलेला आहे, कारण की मित्रांनो त्याचं पॉलिटिक्स मध्ये त्याची ओळख खूप मोठी आहे, त्यामुळे त्याला पण चांगली पॉप्युलॅरिटी आहे। जरी आपण बिग बॉसच्या घरात बघितलं तर त्याचा गेम काहीच नाही आहे, निकुताई, अरबाज भाऊ, वैभव भाऊ असा त्याचा गेम आहे, पण बाहेर त्याची चांगली त्याची पॉप्युलॅरिटी आहे आणि ते लोक त्याला वोट करून तो आलेला आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो, बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची, तर इथं तोच ट्विस्ट आहे की नंबर 2 ला आहे सूरज चव्हाण। हो मित्रांनो, सूरज चव्हाण म्हणजे आपला गोलीगत हा नंबर 2 लाच आहे। त्याची जी जागा होती मागच्या आठवड्यात तो जेव्हा नॉमिनेशनला पडला होता तेव्हा तो नंबर 1 ला होता, पण ह्या आठवड्यात जेव्हा जशी निकी ही नॉमिनेशनला आलेली आहे तर सूरज तिला क्रॉस करून वरती जातच नाहीये, त्यांचं वोटिंग जवळपास येतंय। सूरज थोड्या वेळासाठी वरती जातोय पण तो परत खाली येतोय, त्यामुळेच मी म्हटलं होतं की सूरज चव्हाण याची जागा आली संकटात। हो मित्रांनो, एवढ्या महाराष्ट्राने वोट करून पण सूरज चव्हाण हा नंबर 2 ला आहे। आणि मित्रांनो, नंबर 1 ला राज्य करतीये निक्की तांबोळी। हो मित्रांनो, निक्की तांबोळी संभाजीनगर गर्ल ही 1 नंबरला आहे, तिला जबरदस्त वोटिंग पडत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ती हिंदी बिग बॉसची पण फायनलिस्ट होती, हिंदी लोक पण तिला भरभरून मत देत आहेत। त्यामुळे मित्रांनो, 1 नंबरला आहे निक्की तांबोळी, तर शेवट आहे योगिता चव्हाण। तर मित्रांनो, आता जी इविक्शनची तलवार आहे ती सध्याला आहे निखिल दामले आणि योगिता चव्हाणवर आणि थोडी थोडी पॅडी कांबळेवर। तर तुम्हाला काय वाटतं, पॅडी, योगिता आणि निखिल मधून कोण बाहेर जाईल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।